मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 5657.89 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे। तर सिंहस्थानशी संबंधित नाशिक शहरामधील रस्ते आणि पूल यासह रिंग रोडच्या कामांचा शुभारंभ सुद्धा यावेळी करण्यात येईल। जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतींचं सुद्धा उद्घाटन होणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। किरण, तयारी पूर्ण झालेली आहे का आणि आजच्या दौऱ्याचं प्रयोजन आणि नियोजन? श्रद्धा, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा नाशिक दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे। या सगळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित असणार आहे। मात्र तत्पूर्वी या सगळ्या दरम्यान भाजपनं काँग्रेसला एक मोठा धक्का दिलेला आहे। काँग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष शिरीष कुमार कोतवाल यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। मी आता सध्या भाजप कार्यालयामध्ये आहे। या ठिकाणची थेट दृश्य मी तुम्हाला दाखवतो। काही वेळातच या ठिकाणी किरण, थोडंसं थांबवते, महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। आगामी निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडलेली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। थोड्याच वेळात भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा पार पडेल। तर मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो समर्थक पक्षप्रवेश करणार आहेत। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत आहेत। किरण, निवडणुका तोंडावर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडते। अगदी खरं श्रद्धा, आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि त्या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः चांदवड आणि देवळा परिसरामध्ये शिरीष कुमार कोतवाल यांचं मोठं प्राबल्य आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना गळाला लावण्यामध्ये भाजपला यश आलेलं आहे। त्यांचे शेकडो समर्थक हे भाजप कार्यालयामध्ये देखील पोहोचलेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे भाजपचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी थोड्या वेळात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेशाचा जो सोहळा आहे तो पार पडणार आहे। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर या ठिकाणी खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत। त्या खुर्च्यांवर या ठिकाणी ज्यांचे प्रवेश केले जाणार आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे। शिरीष कुमार कोतवाल यांचे जे काही समर्थक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। यासोबतच नाशिक शहरातील काही माजी नगरसेवक आहे त्यांचा देखील प्रवेश होणार आहे। काही अपक्ष नगरसेवक होते, काही मनसेतील नगरसेवक होते, अशांचा हा सगळा नाशिकच्या या भाजप कार्यालयामध्ये प्रवेश सोहळा पार पडणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं तर शिरीष कुमार कोतवाल हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, त्यासोबतच माजी आमदार देखील राहिलेले आहेत। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये चांदवडमध्ये जे डॉक्टर राहुल आहेर होते त्यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा दौरा सुद्धा आहे आणि याच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग पाहायला मिळते। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आगामी निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये काँग्रेसला मोठी खिंडार पडली, कारण की काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि थोड्याच वेळात भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। त्याच संदर्भातले अपडेट आमचे प्रतिनिधी किरण आपल्याला देत होते।